बच्चू कडू यांचं अमरावतीमध्ये आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू झालंय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। यामध्ये शिक्षक, दिव्यांग, शेतमजूर, मच्छीमारांच्या प्रश्नासाठी सुद्धा त्यांचंही आंदोलन सुरू असल्याचं समजतंय। अमरावतीच्या गुरुपुंज मोजरीतील तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। आज अमरावतीमधील संत गाडगेबाबा मंदिरापासून ते तुकडोजी महाराज यांच्या मोजरी येथील समाधीपर्यंत बाईक रॅली सुद्धा निघेल। जवळपास 20,000 शेतकरी आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतील अशी ही माहिती समोर येते आहे। अनुदान सुद्धा पूर्ण भेटत नाही, उलट तो अडचणीत येतं। तुम्ही जर पाहिलं तर अंगणवाडी सेविकांचे अजूनही मानधन त्यांचा पगार झाला नाही, 6 महिने झाले। विधीचे पैसे भेटले नाही, MRGS मध्ये काम करणाऱ्या मजुराचे पैसे भेटले नाही, 6 महिने श्रावणबाळ, अपंग, दिव्यांग यांचे पैसे भेटले नाही। मात्र मंत्र्यांचे पगार बरोबर 5 तारखेला होतं, कलेक्टरांचा पगार 5 तारखेला होतं। या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सरकार समोर हे उपोषण सुरू करतो आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्यासोबत आहेत। छगन, काय सध्याची परिस्थिती तिथली? कारण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा बच्चू कडू यांचा आक्रमक पवित्रा बघायला मिळतोय। वेगळं असतं आणि अनोख्या पद्धतीनं बच्चू कडूंचं आंदोलन केलं जात असतं। गेल्या काळात देखील बच्चू कडूंनी सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि तिसऱ्या दिवशी सरकार त्यांच्या समोर नमलं होतं। त्यांच्या 22 मागण्यांपैकी 18 मागण्या त्यांच्या मान्य झालेल्या होत्या। मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि याच नक्कीच छगन, खरं तर या घडामोडींवर, या आंदोलनाकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।